न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। 15 मे रोजी यवतमाळमधील चौसाळा जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती। त्या व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे। पोलिसांनी हत्येचा तपास करताना आरोपी मुख्याध्यापकच्या पत्नीला अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक पत्नीचा शाळेतील 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना देखील अटक केली आहे। यवतमाळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता। मृतदेह जळलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते। त्यामुळे मृतदेहाच्या शरीरावर शर्टाच्या बाहीचा तुकडा आणि शर्टाचे बटन पुराव्यासाठी जप्त करत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली। पोलीस स्टेशन हद्दीतील यवतमाळ जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या वाशिम, वर्धा व अमरावती या ग्रामीण भागात बेपत्ता लोकांची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली। तसेच यवतमाळ जिल्ह्यातील दाखल न झालेल्या बेपत्ता इसमांचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला होता। पोलिसांना माहिती मिळाली की सनराइज शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शंतनू देशमुख वय वर्ष 32 हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहेत। त्यामुळे शंतनू देशमुख यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी पोलिसांनी त्यांचे मित्र मनोज झाडे आणि क्षीरसागर, राजेश उईके आणि सुजित भांदरकर यांची चौकशी केली। त्यांनी पोलिसांनी सांगितले की शंतनू देशमुख हा 13 मे पासून त्यांच्या संपर्कात नाही। याचवेळी पोलिसांनी एका मित्राच्या मोबाईलमध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला। त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कपड्यांचा तुकडा हे दोन्ही सारखेच आढळून आले। तसेच त्याच्या मित्रांनी सुद्धा या दोन्ही गोष्टी शंतनूंच्या असल्याचे सांगितले। इथूनच पोलिसांची तपासण्याची दिशा निश्चित झाली। मृत शंतनू देशमुख हा सनराइज इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता, तर त्याच ठिकाणी पत्नी निधी ही मुख्याध्यापिका होती। वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाल्यानंतर शंतनू देशमुख हा त्यांच्या आईवडिलांपासून विभक्त राहत होता। मात्र त्याला दारूचे व्यसन होते, त्यामुळे नेहमी पती पत्नीमध्ये कलह होत होता। रोजच्या भांडणाला कंटाळून मुख्याध्यापक पत्नीने शिक्षक पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतला। यासाठी तिने गुगलवर सर्च करून विषारी मिल्क शेक तयार केले आणि दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले। त्यामुळे शंतनूचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली।